नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स या टॉपिकचा आपण आज सेकंड नंबरचा प्रॉब्लेम घेतोय. पहिल्यांदा प्रॉब्लेम राईट डाऊन करा, मगच त्या ठिकाणी व्हिडिओ कंटिन्यू करा. सुरुवात करूया. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ कॅमली लिमिटेड चेन्नई ॲज ऑन 31 डिसेंबर 2014. पुढे तुम्हाला जे बॅलन्स शीट दिले ते कोणाचं आहे? कॅमली लिमिटेड चेन्नईचं आहे. मग आता या बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला लायबिलिटी साईड जास्त महत्त्वाची असते, कारण की याच्यामध्ये तुम्हाला आउटसाइडर लायबिलिटीज कोणत्या आहे हे पहिल्यांदा ओळखता आलं पाहिजे. मग लायबिलिटी साईडला काय काय दिले ते बघूया. त्यात शेअर कॅपिटल आहे, त्यामध्ये इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल, आणि त्यात दिलं त्यांनी का 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच फुल्ली पेड. मग इक्विटी शेअरची संख्या किती आहे? 10,000 आहे. एका शेअरची किंमत ₹10, किंमत त्याची जी आहे रुपीजमध्ये 1 लाख आहे. जी 10,000 असते मुलांनो, 10,000 इक्विटी शेअर जे नावात सांगितलेलं असतं तर ते नंबर ऑफ इक्विटी शेअर असतात. ती इक्विटी शेअरची ती संख्या असते, लक्षात ठेवा. ठीक आहे, आपल्याला जी शेवटी उपयोगी असते शेअर्सची व्हॅल्यू काढताना. मग पहिल्यांदा तुम्हाला शेअर कॅपिटल दिले, इक्विटी शेअर कॅपिटल, त्यानंतर रिझर्व्ह फंड आहे, आणि नंतर प्रॉफिट अँड लॉस. तर या तिघांना आपण काय म्हणत असतो मुलांनो? कॅपिटल, रिझर्व्ह आणि प्रॉफिट अँड लॉसला काय म्हणत असतो आपण? शेअर होल्डर फंड. मग हे तीन सोडून बाकीचे जे असतात ते काय असतात? आउटसाइडर लायबिलिटीज असतात. मग आता राहिलं कोणत्यामध्ये? क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल. यांना काय म्हणणार आपण? आउटसाइडर लायबिलिटीज म्हणणार. आता असेट साईड, त्यामध्ये मग काय काय असेट्स दिले बघून घेऊ आपण एकदा. फ्री होल्ड प्रिमायसेस आहे, मशिनरी आहे, फर्निचर, स्टॉक इन ट्रेड, बुक डेप्ट्स म्हणजेच डेटर्स आहे आपले, बँक बॅलन्स आहे, आणि शेवटी दिलं आहे मुलांनो फॉर्मेशन एक्सपेन्सेस. फॉर्मेशन एक्सपेन्सेस म्हणजेच प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. फुली मारून टाका त्याला फॉर्मेशन एक्सपेन्सेसला. हे ॲक्च्युली फिक्टिशियस असेट्स आहे, याला काही व्हॅल्यू नसते किंवा ही विकून काही आपल्याला भेटू शकत नाही आहे. म्हणजे आता याला आपण घेणार नाही. ज्यावेळेस आपण फर्स्ट मेथडमध्ये असेट्स घेतो ना, त्यामध्ये फॉर्मेशन एक्सपेन्सेस म्हणजेच प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस जे ते घ्यायचे नाही. ठीक आहे, फुली मारली त्याला. मग असेट साईडच्या कोणत्या दोन असेट असतात का जे आपण घेत नाही, जे आपण सोडून देतो नेहमी? एक असतं प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, दुसरं असतं प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे, आपल्याला असेटला आज प्रॉफिट अँड लॉस नाही आहे, फक्त फॉर्मेशन एक्सपेन्सेस म्हणजेच प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस दिलेले, ते आपण घेणार नाही. आता पुढे ॲडजस्टमेंट बघा, ॲडिशनल इन्फॉर्मेशन बघा. त्यामध्ये एक नंबर सांगितलं की असेट्स आर व्हॅल्यूड ॲज अंडर. मग पुढे तुम्हाला असेटच्या व्हॅल्यू दिलेल्या आहे. मग त्यामध्ये कोणत्या कोणत्या असेटच्या व्हॅल्यू दिल्या आहे बघा. पहिल्यांदा गुडविल दिलेलं आहे. आता वरती असेटला बघितलं तर गुडविल नाही आहे. ठीक आहे, असेटला असू किंवा नसू द्या, तुम्हाला गुडविल घ्यावा लागणार आहे असेट्समध्ये. मग ठीक आहे, गुडविल आपल्याला 44,000 घ्यायचं आहे, जरी वरती दिलं नसेल तरी पण. बाकीचे असेट्स बघू. मग आता फ्री होल्ड प्रिमायसेस, असेटला स्टार करा, त्याची किंमत 1,30,000 घ्यायची आहे. मशिनरीला स्टार करा, त्याची किंमत 72,000 आहे. या सगळ्या आपल्याला रिअलायझेबल व्हॅल्यू दिलेल्या आहे, आपल्याला घेताना ॲडजस्टमेंटमधल्या घ्याव्या लागतात. त्यानंतर मशिनरी झाले. पुढे फर्निचरला स्टार करा, त्याची व्हॅल्यू 24,000 घ्यावी लागेल. स्टॉक इन ट्रेडला स्टार करा, त्याची व्हॅल्यू 25,000 आहे. डेटर्सला म्हणजेच बुक डेप्ट्सला स्टार करा, ते घेताना 39,000 घ्यावी लागेल. ठीक आहे, मग असेट साईड जर बघितली तर स्टार किंवा ॲडजस्टमेंट कोणाला नाही, फक्त बँक बॅलन्सला. खाली फॉर्मेशन तर आपण सोडून देणार आहे. बँक बॅलन्स किंवा कॅशचा बॅलन्स जो असतो तो आपण आहे तसा घेत असतो. ठीक आहे, मग बँक बॅलन्स आहे तसं घेणार आहे. ॲडजस्टमेंट नंबर सेकंड बघूया. द प्रॉफिट्स ऑफ द कंपनी अमाऊंटेड टू. मग आता प्रॉफिट तुम्हाला दिलेले पुढच्या 3 वर्षाचे, 2012, 2013 आणि 2014, या 3 वर्षाचे प्रॉफिट दिलेले. या प्रॉफिटचा उपयोग कुठे होतो तुम्हाला? ॲव्हरेज प्रॉफिट काढण्यासाठी सेकंड मेथडमध्ये, आपली जी इल्ड बेसिस मेथड आहे त्याच्यामध्ये होत असतो. ठीक आहे, तो प्रॉफिट आपण त्याच्यावरून आपण ॲव्हरेज प्रॉफिट काढणार आहे आपल्या सेकंड मेथडमध्ये. त्यानंतर थर्ड ॲडजस्टमेंट बघा. इट इज द प्रॅक्टिस ऑफ द कंपनी टू ट्रान्सफर 1/4ला अंडरलाईन करा. ॲक्च्युली 1/4 म्हणजे 25% झाली. 100च्या 1/4 काढला आपण, म्हणजे 100ला गुणिले 1/4 केले तर किती पर्सेंट झाले? ते 25%. ठीक आहे, 1/4 डायरेक्ट घेतलं तरी चालेल, काही अडचण नाही आहे. ऑफ प्रॉफिट टू रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंडला अंडरलाईन करा, म्हणजे एकूण या ठिकाणी 25% म्हणजेच 1/4 प्रॉफिट जो आहे तो कुठं पाठवायचा आपल्याला? जनरल रिझर्व्हला, जे आपण वजा करत असतो बघा आपल्या सेकंड मेथडमध्ये. जो ॲव्हरेज प्रॉफिटमधून रिझर्व्ह वजा करतो तर तो किती आज? 25% आहे. लास्ट 4th नंबर जे तर फेअर इल्ड. फेअर इल्डला अंडरलाईन करा. फेअर इल्ड म्हणजेच रिटर्न असतं मुलांना. जो परतावा भेटतो, जी इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याच्यावर जो रेट ऑफ रिटर्न भेटतो तर तो रेट ऑफ रिटर्न दिलेला आहे. म्हणजेच ही कशाच्या इल्डच्या खाली लिहून ठेवा, रिटर्न लिहिलं आहे. त्याच्या पुढे काय म्हटलं? इन रिस्पेक्ट ऑफ इक्विटी शेअर ऑफ सिमिलर टाईप ऑफ कंपनी असर्टन ॲट 10%. 10%ला अंडरलाईन करा. इल्ड म्हणजेच काय म्हटलं मी? रिटर्न, म्हणजेच नॉर्मल रेट ऑफ रिटर्न किती पर्सेंट आहे? 10% आहे. याचा अर्थ थर्ड आणि फोर्थ ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला काय काय दिलं होतं? थर्ड नंबरमध्ये रिझर्वचे पर्सेंटेज दिले, आणि 4th नंबरमध्ये रेट ऑफ रिटर्न जो आहे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न त्याचे पर्सेंटेज दिलेले. मग ठीक आहे, तुम्हाला आता शेवटी काय म्हटलेलं बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर अंडर फेअर व्हॅल्यू मेथड. आता मुलांना फेअर व्हॅल्यू मेथडनी जर तुम्हाला उत्तर काढायला लावलं आहे तर कंपल्सरी तुम्हाला पहिल्या 2 मेथडनी आन्सर काढावंच लागणार आहे. याचा अर्थ जरी त्यांनी फेअर व्हॅल्यू सांगितली तरी आपल्याला 3 मेथडनी आन्सर काढावं लागणार आहे. ठीक आहे, तर आपण मग सुरुवात करूया. आपली जी फर्स्ट मेथड आहे त्या मेथडला आपण सुरुवात करूया. मग फर्स्ट मेथड कोणती आपली? नेट असेट मेथड.
नेट असेट मेथड, यालाच आपण इंट्रिन्सिक व्हॅल्यू मेथड असं म्हणत असतो. मग नेट असेट मेथड जी आहे या नेट असेट मेथडमध्ये नेट असेट मेथड जी आहे त्यामध्ये आपण फर्स्ट नंबर काय काढत असतो, टोटल नेट असेट. टोटल नेट असेट, ठीक आहे. मग आता टोटल नेट असेट आपल्याला पहिल्यांदा काढायचे आहे. मग टोटल नेट असेट कशा काढतो आपण, असेट्स घेतो अगोदर, असेट्स, ठीक आहे. त्याच्यातून काय वजा करतो, लायबिलिटीज. मग आता असेट्स बघा आपल्याला घ्यायचे आहे. मग आता असेट्स घेताना कोणत्या व्हॅल्यू घ्यायची आपल्याला, रिअलायझेबल व्हॅल्यू. मग बघा त्या ठिकाणी चेक करा. मग आता असेट साईडला पहिल्यांदा कोण आहे त्या ठिकाणी, फ्री होल्ड प्रिमायसेस आहे. मग असेट साईडनुसार सुरुवात करूया आपण. फ्री होल्ड प्रिमायसेस, फ्री होल्ड प्रिमायसेसला ॲडजस्टमेंट आहे, चेक करा ॲडजस्टमेंटमध्ये त्याची व्हॅल्यू किती झाली, 1,30,000, 1,30,000 झालेली आहे. फ्री होल्ड प्रिमायसेस नंतर मशिनरी आहे. मशिनरीची व्हॅल्यू जी आहे ती 72,000 आहे, 72,000 आहे. मशिनरीच्या नंतर फर्निचर आहे. आपण ॲडजस्टमेंटमधल्या व्हॅल्यू घेतो आहे. फर्निचरची व्हॅल्यू किती आहे, 24,000, 24,000. फर्निचर नंतर स्टॉक दिलं आहे, स्टॉक इन ट्रेड. मग स्टॉक इन ट्रेडची व्हॅल्यू जी आहे ती 25,000 आहे, 25,000 आहे. यानंतर डेटर्स म्हणजेच बुक डेप्ट्स, एकच दोन्हींचा अर्थ. डेटर्सची व्हॅल्यू 39,000, 39,000. पुढे बँक बॅलन्स आहे तसा घ्यावा लागेल. बँक बॅलन्स, बँक बॅलन्स किती आहे, 26,000, 26,000. फॉर्मेशन एक्सपेन्सेस घेत नाही आपण. मुलांना राहिलं कोण, गुडविल. न विसरता घ्या बरं का, अगोदर घेतलं एक नंबरला तरी चालेल, फक्त विसरू नका घ्यायला याला. गुडविलची व्हॅल्यू बघा, एक नंबर दिली आहे 44,000, 44,000, ठीक आहे. मग एवढे असेट्स तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्यांच्या रिअलायझेबल व्हॅल्यू दिलेल्या आहे. आपण ज्या रिअलायझेबल व्हॅल्यू होत्या त्याच घेतलेल्या आहे. मग यांची जर बेरीज केली तर ती 3,60,000, 3,60,000. 3,60,000 लेस काय करावं लागेल आपल्याला, लायबिलिटीज. लायबिलिटीज कोणत्या, आउटसाइडर. आउटसाइडर लायबिलिटीज कोणत्या कोणत्या, आपण लायबिलिटी साईडला बघितलं तर कॅपिटल, रिझर्व्ह आणि प्रॉफिट अँड लॉस सोडून काय काय दिलेलं आहे. मग दोनच बॅलन्स आहे फक्त, क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल. त्यामध्ये क्रेडिटर्स, क्रेडिटरची व्हॅल्यू 45,000, 45,000. आणि बिल्स पेबल, बिल्स पेबलची 15,000, 15,000. टोटल 60,000, 60,000 बाहेर घेतले आणि त्यावरच्या असेट्समधून जर वजा केले तर शिल्लक किती राहतात, 3 लाख. म्हणजे 3 लाख काय झाले आपले टोटल नेट असेट. मग आता जी सेकंड स्टेप आहे आपली, 3 स्टेप आहे आपल्या फक्त. सेकंड स्टेप काय सांगते आपल्याला, फंड्स अवेलेबल, फंड्स अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर, फंड्स अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर. मग फंड्स अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर काढायचं आपल्याला. त्यासाठी काय करतो आपण, टोटल नेट असेट घेतो पहिल्यांदा, जे आपण आत्ताच काढले, टोटल नेट असेट्स. म्हणजे लायबिलिटीज वजा करून किती असेट शिल्लक राहिले आपल्या, 3 लाख. ते 3 लाख घेणार, त्यातनं लेस काय करतो, प्रेफरन्स शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल. म्हणजे लायबिलिटी साईडला चेक करा प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे का नाही आहे, मग डॅश करा त्याला. जे किती राहिले, 3 लाखच राहिले. त्याला काय म्हणतो आपण, फंड्स अवेलेबल म्हणतो. कोणासाठीचा, इक्विटी शेअर होल्डरसाठीचा. फंड्स अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर. आता लास्ट स्टेप जी आपली थर्ड नंबरची, यामध्ये काय करतो आपण, इंट्रेन्सिक व्हॅल्यू काढतो ईच इक्विटी शेअरची. इंट्रेन्सिक व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर, इंट्रेन्सिक व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर. आता इंट्रेन्सिक व्हॅल्यू कशी काढायची, जो फंड्स अवेलेबल आहे तो घ्यायचा, फंड्स अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर, फंड्स अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर डिवाइडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स.
चला आता फंड्स अवेलेबल आत्ताच काढला होता आपण 3 लाख आलते 3 लाख डिवायडेड बाय आता नंबर ऑफ इक्विटी शेअर्स बघा तुमच्या लायबिलिटी साईडला इक्विटी शेअरच्या नावातच सांगितलेलं आहे 10,000 10,000 झालं तर डिवाइड केलं आपण तर किती येतात ₹30 पर शेअर. ठीक आहे आपलं आन्सर झालं पहिल्या मेथडचं इंट्रेन्सिक व्हॅल्यू मेथडचं रुपीज किती आलं 30 आलं. ठीक आहे याच्यानंतर आपली जी सेकंड मेथड आपण त्याला सुरुवात करू. सेकंड मेथडला सुरुवात करूया ज्याचं नाव आहे यील्ड बेसिस मेथड. ठीक आहे आता यील्ड बेसिस मेथड जी आहे त्याच्यात आपण एकूण 4 स्टेपमध्ये आन्सर काढत असतो. मग पहिल्यांदा आपण ॲव्हरेज प्रॉफिट काढत असतो. फर्स्ट नंबर ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. चला प्रॉफिटची बेरीज करून घेऊ त्याला भागिले तेवढे वर्ष असतील तेवढे डिवाइड करूया. मग आता तुम्हाला एकूण किती वर्षाचा प्रॉफिट दिला बघा 3 वर्षाचा 2012, 13 आणि 14 किती आहे 45,000 प्लस 49,000 प्लस 50,000 डिवायडेड बाय 3. याची जर आपण टोटल केली तर ती 1,44,000 1,44,000 तर डिवायडेड बाय 3 करायचे. मग आता याचं आन्सर जे येतं 48,000 48,000. मग 48,000 काय झालं आपला ॲव्हरेज प्रॉफिट झाला. ॲव्हरेज प्रॉफिट. सेकंड स्टेप काय आपली ॲव्हरेज नंतर मेंटेनेबल प्रॉफिट काढतो आपण. मग सेकंड स्टेप आपली मेंटेनेबल प्रॉफिट. मग आता मेंटेनेबल प्रॉफिट कसा काढायचा जो ॲव्हरेज प्रॉफिट तो घ्यायचा आणि मायनस काय करायचं त्याच्यातनं रिझर्व. ॲव्हरेज प्रॉफिट जो आहे तो घेणार आपण मायनस त्यातनं रिझर्व जे पर्सेंटेजमध्ये असतं सांगितलेलं आहे ॲडजस्टमेंटमध्ये. आता ॲव्हरेज प्रॉफिट किती आला आहे 48,000 48,000 मायनस रिझर्व तुम्हाला थर्ड ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे का 1/4 आहे म्हणून. आता 1/4 म्हणजे 25%. ठीक आहे मग ज्याचे जर 1/4 काढले आपण तर येतात 12,000 येतात. काय केलं आपण बघा 1/4 म्हणजे 25% 25% काढले तर नसेल कळत तर डायरेक्ट 1/4 पण काढू शकतो आपण 48,000 जे आहे इंटू 1/4 किंवा त्याच्या 25% काढा तुम्ही जसं योग्य वाटेल तसं काढा. 1/4 म्हणजे गुणिले 1 करायचे 48,000ला आणि भागिले 4 करायचे. ठीक आहे या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता ते. तर आन्सर किती येते याचं मग 48मधून 12 गेले 36,000 36,000 हा आपला झाला आहे मेंटेनेबल प्रॉफिट. थर्ड स्टेपमध्ये आपल्याला कॅपिटलाइज व्हॅल्यू काढायची असते या मेंटेनेबल प्रॉफिटची. कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट. मग याचा फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला प्रॉफिट म्हणजेच मेंटेनेबल प्रॉफिट. प्रॉफिट ब्रॅकेटमध्ये मेंटेनेबल divided by normal rate of return into 100. ठीक आता या ठिकाणी प्रॉफिट घेऊ आपण आता जो आत्ताच काढला आपण मेंटेन प्रॉफिट 36,000 36,000. ठीक आहे डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आपली चौथी ॲडजस्टमेंट आहे त्याच्यात दिलं आहे किती आहे 10 आहे इंटू 100. याचं आन्सर जे येतं ते येतं 3,60,000 3,60,000. मग 3,60,000 जे झाले 3,60,000 जे झाले ते काय झाले आपली कॅपिटलाइज व्हॅल्यू झाली. कॅपिटलाइज व्हॅल्यू. ठीक आहे मग यानंतर आपली लास्ट स्टेप जी फोर्थ स्टेप जी आहे मग या फोर्थ स्टेपमध्ये काय करतो आपण यील्ड व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर. यील्ड व्हॅल्यू काढतो आपण ईच इक्विटी शेअरची. तर ती कशी काढतो जी कॅपिटलाइज व्हॅल्यू आलेली प्रॉफिटची ती घेतो आपण. आत्ता जी काढलेली होती आपण किती होती ती 3,60,000 ती घेणार आहे. कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट त्याला डिवायडेड बाय काय करत असतो आपण नंबर ऑफ इक्विटी शेअर्स.
कॅपिटलाइज व्हॅल्यू किती आली 3,60,000 3,60,000 डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर. तुमच्या लायबिलिटी साईडला चेक करा, त्याच्या नावातच आहे इक्विटी शेअरच्या 10,000 आहे 10,000. ठीक आहे, मग किती आता ₹36 पर शेअर. लास्ट आता मेथड जी आहे सी नंबरची, म्हणजे आपली लास्ट मेथडची आहे 3rd नंबरची, तिचं काय नाव आहे फेअर व्हॅल्यू मेथड. फेअर व्हॅल्यू मेथड म्हणजे आता आपण दोघांची ॲव्हरेज काढत असतो. मग कशी काढतो आपण ती? इल्ड व्हॅल्यू इंट्रान्सिक व्हॅल्यू प्लस इल्ड व्हॅल्यू डिवायडेड बाय 2 करतो. याचा फॉर्म्युला काय? इंट्रान्सिक व्हॅल्यू प्लस इल्ड व्हॅल्यू डिवायडेड बाय 2. मग इंट्रान्सिक व्हॅल्यू म्हणजे पहिल्या मेथडचा आन्सर किती आलं तर 30 प्लस इल्ड व्हॅल्यू दुसऱ्या मेथडचा आन्सर होतं 36 डिवायडेड बाय 2. म्हणजे याचं आन्सर येतं 66. दोघांची बेरीज केली 66 आली, तर डिवायडेड बाय 2 केलं तर किती येतं आन्सर त्याचं? ₹33 पर शेअर. हे आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे मुलांनो, थँक्यू.